नमस्कार, सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत उपवासाची बटाट्याची उसळ जी पटकन अशी बनवून तयार होते. तर वेळ वाया न घालवता रेसिपी बघूया. तर सर्वात आधी मी कुकरमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये पाणी घालते आहे आणि यामध्ये आता आपण अ, कुकरचं भांडं घेऊन अर्धी वाटी शेंगदाणे 4 ते 5 बटाटे घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि फक्त शेंगदाणे भिजतील एवढंच पाणी यात घालायचं आहे आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 6 शिट्ट्या झाल्याबरोबर कुकर गार होऊ द्यायचं आहे आणि मग त्यानंतर कुकर गार झाल्याबरोबर मी आता शेंगदाणे आणि बटाटे बाहेर काढून घेते आहे. छान शिजले आहेत. आता हे मी एका जाळीमध्ये निथरत ठेवते. आता आपल्याला बटाट्याचे साल काढून बटाटे मीडियम शेपमध्ये कट करून घ्यायचे. तर या साईजमध्ये आपण बटाटे कट केले आहेत. आता फोडणीसाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे, कोथिंबीर, 1 चमचा वाटलेली लवंगी मिरची, चवीनुसार मीठ घालायचे, छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाटे आणि शेंगदाणे पण यामध्ये घालायचे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे 1 मिनिटभर फ्राय होऊ द्यायचं आहे. बटाटे आणि शेंगदाणे छान फ्राय झाले की आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते. पाणी घातल्याबरोबर हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की मी या पळीच्याच मदतीने थोडेसे बटाटे स्मॅश करून घेते. जेव्हा आपण बटाटे कट करतो तेव्हाच तुम्ही एखादा अर्धा बटाटा हाताने स्मॅश करून घेतला तरीही चालणार आहे. याने उसळला छान चव येते आणि घट्टपणा पण येतो. तर बटाटे स्मॅश झाले की मग आपण ते हलवून 2 मिनिट मीडियम फ्लेमवर असंच उकळू द्यायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता उसळची अशी कन्सिस्टन्सी आली आहे. तर आता या स्टेजला आपण इथे 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा आहे. कूट घातल्यावर आपण पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट लो फ्लेमवर उसळ उकळू द्यायची आपल्याला. 2 मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि कोथिंबीर घालून आता ही उसळ सर्व करून घेते आहे. तर झटपट अशी झालेली बटाट्याची उपवासाची उसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे. चवीलाही खूप अप्रतिम लागते. तुम्ही ही नुसतीच खाऊ शकता किंवा राजगिऱ्याच्या पुऱ्यांसोबत किंवा मी उपवासाच्या डोस्यांची रेसिपी दाखवली होती त्यासोबतही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.